नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण पाहत आहोत पाठ क्रमांक 5 2 दिवस ही एक कविता आहे आणि ह्या कवितेचे कवी आहेत नारायण सुर्वे आणि ही कविता ऐसा गामी ब्रह्म या काव्यसंग्रहामधून घेतलेली आहे. या कवितेमध्ये कामगार जीवनातील सुखदुःखे कवीने मांडलेली आहेत. या कवितेतून 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली हे भीषण जीवन सत्य कवीने मांडले आहे. तर आपण ह्या कवितेचे 2 कडवी बघितलेली आहेत आणि आज आपण ह्या कवितेचा शेवटचं कडवं जे आहे ते बघणार आहोत. त्या अगोदर एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे. तर मुलांनो, या गीतातून आपल्याला काय समजते? हे गाणं जे आहे ते कामगार, जे कष्ट करणारे लोक आहेत त्यांचं जीवन आपल्याला व्यक्त करते किंवा सांगत आहे. हे गाणं त्या कामगारांना तंतोतंत जुळते, कारण त्या कामगारांच्या आयुष्यात एक धागा सुखाचा आहे, परंतु त्याच्या जोडीला 100 धागे किंवा 100 दुःखाचे क्षण येतात, अनुभव येतात. तर हे गाणं तुम्ही तुमचं जे स्वमताचे प्रश्न असतात त्याच्या प्रश्नाच्या सुरुवातीला वगैरे कोट्स म्हणून तुम्ही लिहू शकता. किंवा आणखीन एक दुसरं गाणं आहे, तुम्ही कदाचित ऐकलं असेल की दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. पुन्हा एकदा मी सांगते की दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. म्हणजे काय की जो आलेला दिवस आहे, दुःखाचा दिवस, तो एक ना एक दिवस जाईल आणि आनंदाचा आणि सुखाचा दिवस एक ना एक दिवस येणार आहे. आणि आपले जे भोग आहेत, आपल्या ज्या वेदना आहेत, आपलं जे दुःख आहे ते सरणार आहे, संपणार आहे, असं या गाण्यातून आपल्याला कवी सांगत आहेत. तर ही दोन्ही गाणी मी तुम्हाला ह्यासाठी सांगितली की तुमचे जे स्वमताचे प्रश्न आहेत काव्य सौंदर्य, तर त्या काव्य सौंदर्याच्या प्रश्नामध्ये तुम्ही या 2 गाण्यांचा वापर करू शकता. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या तिसऱ्या कडव्याला. चला तर काय आहे तिसरं कडवं? या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे, दुनियेचा विचार हर घडी केला, अगा जगमय झालो, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. आता कवी काय सांगत आहेत की जे कामगार आहेत, कष्ट करणारे आहेत, शेतकरी आहेत, ते कोणतीही गोष्ट करताना, कोणतीही कृती करत असताना नेहमी ते दुनिया मतलब जग, ये लोग क्या कहेंगे, लोग क्या बोलेंगे, तर लोकांचा विचार नेहमी करतात. स्वतःच्या सुखाचा विचार ते कधीच करत नाहीत. म्हणून त्यांनी सांगितले दुनिया म्हणजे काय? जग. दुनियेचा विचार मतलब लोगों के बारे में, समाज के बारे में, सोसाइटी के बारे में हर घडी म्हणजे काय? प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी, एव्हरी टाइम, प्रत्येक वेळी. मैंने मतलब दुनिया का बारे में सोचा, जो समाज है उनके बारे में सोचा. अगा जगमय झालो मतलब मैं इस तरह से, जगमय मतलब हर बार मैं दुनिया के बारे में, जो लोग हैं उनके बारे में ही सोचता था. मैंने मतलब कभी स्वार्थी नहीं बना, मैं हमेशा मैं दूसरों के बारे में सोचता था. मी कधीच स्वार्थी झालो नाही. मी या जगाचा, या समाजातील माणसांचा विचार केला, त्यांची सुखदुःखे मी आपली मांडली. मी असा जगमय झालो मतलब मैं उनमें घुलमिल गया. दुःख पेलावे कसे, दुःख पेलावे म्हणजे तोलावे किंवा झेपावे किंवा बेर करना, जैसे ही इंग्लिश में हम लोग बोलते कि दुःख मतलब पेन, अडचणी, मुसीबतें.
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे. मतलब देखो, कभी कभी हम लोग जो न्यूज़ पढ़ते कि परेशानियों की वजह से कोई कोई लोग आत्महत्या करते. क्यों? क्योंकि वो जो दुख रहता है, वो जो परेशानी रहती है, वो हैंडल नहीं कर पाते हैं. लेकिन हर एक परेशानी का हल रहता है, सल्यूशन रहता है, हमें वो ढूंढना चाहिए. तर कवी क्या कहते की इस शाळेत, आता शाळा मतलब स्कूल क्या, मैंने यहाँ पे आपको स्कूल का चित्र दिखाय. आपण शाळेत काय शिकतो, तुम्ही शाळेत येता, तुम्ही आता 10वीच्या वर्गात आहात, म्हणजे तुमच्याकडे शाळेचा खूप अनुभव आहे. तुम्ही शाळेमध्ये चांगल्या गोष्टी शिकता, तुम्ही शाळेतून तुम्ही ज्ञान घेता, आप लोग नॉलेज लेते हैं. तो ये कौन सी स्कूल, कि ये जो दुनिया है, जो अनुभव है, एक्सपीरियंस की स्कूल यहाँ पे कवि कहना चाहते. उनको जो अनुभव मिलते हैं, हाँ, तो उन अनुभवों से वो सीखते गए, उनको सब कुछ समझता गया. यही इस पैराग्राफ में कहा है कि दुनियाचा विचार, हर बार मैंने लोगों के बारे में, समाज के बारे में, दुनिया के बारे में सोचा. दुख पेलावे कसे, जो दुख रहता है, तकलीफ रहती है, उसको कैसे हैंडल करने का, उसको कैसे डाइजेस्ट करने का, और वापस से उभर कर कैसे आने का, ये इसी स्कूल में मैंने सीखा. इसी स्कूल मतलब इस दुनिया में मैंने सीखा. हाँ, आता पुढे बघूया. झोत भट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. आपको चित्र में दिखाई दे रहा है, वो एक कौन है, लोहार जिसे हम लोग बोलते हैं. हाँ, पोलाद एक प्रकार का लोहे का प्रकार है. ओके, पोलाद मतलब लोखंड, वो एक मिश्र धातु है. ओके, तर उसको अगर आपको कुछ आकार देना है, कुछ आपको उससे कुछ चीज़ बनानी है, तो उसको भट्टी में डालना पड़ता है. ओके, तर भट्टीमध्ये टाकल्यानंतर वहाँ पे उसको हाई टेम्परेचर पे रखते, उसे हीट देते, वो गर्म हो जाता है, तभी उसको आकार हम लोग दे सकते. तो यहाँ पे कितनी सुंदरता से कवि ने कहा है की झोत भट्टीत शेकावे पोलाद. शेकावे म्हणजे तापणे, गरम होना. शेकावे म्हणजे काय, गरम होणे. तसे मतलब यहाँ पे कवि ने कंपेयर किया है कि जिस तरह से भट्टी में लोहा जलता है, गरम होता है, वैसे, तसे म्हणजे वैसे, आयुष्य छान शेकले. कोणाचं आयुष्य, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे. क्योंकि उनको लाइफ में बहुत सारी ऐसे अनुभव आते, एक्सपीरियंस आते कि वो अपने आप सीख जाते हैं. आयुष्य म्हणजे जीवन. आयुष्य छान शेकले. शेकले मतलब क्या हो गया, गर्मी मिलना, सेकना. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. कवी काय सांगत आहेत कि ये जो मिडिल क्लास वाले लोग हैं, ये कामगार जो लोग हैं, हाँ, उनके लाइफ का आधा समय राह देखने में, खुशी या सुख कब आएगा उनकी राह देखते, और 2 दिन उनके दुख में चले जाते और उनकी लाइफ खत्म हो जाती. लेकिन इसी पोयम में, इसी स्टैंजा में कवि कहते हैं कि कोई भी मुसीबत, कोई भी समस्या जो रहती है, वो हैंडल करके, डाइजेस्ट करके, उस मुसीबत का सामना कैसे करने का, ये भी चीज़ इसी दुनिया में वो लोग सीखते हैं. तर मुलांनो, आपलं कवितेचं स्पष्टीकरण झालेलं आहे. मला आशा आहे की तुम्हाला ही कविता चांगल्या प्रकारे समजली असेल. आज आपण कोणते नवीन शब्द बघितले ते आपण बघूया की शब्दार्थ. आज आहे दुनिया. दुनिया म्हणजे जग किंवा विश्व. शाळा, विद्यालय. पोलाद, लोखंड, लोखंडाचाच प्रकार आहे. आयुष्य, आयुष्य म्हणजे काय, जीवन, किंवा आपण पहिल्या कडव्यामध्ये शब्द बघितलेला होता जिंदगी. जिंदगी ये मराठी में भी यूज करते और हिंदी वर्ड भी. तर जिंदगी बर्बाद झाली, तेच आयुष्य म्हणजे जीवन. तर चांगल्या प्रकारे ह्या कवितेचं वाचन करायचं आहे आणि आपण आता उद्या भेटूया.